नमस्कार. वुमेन्स 24 चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अमरावतीमध्ये शिवसेना नेते, प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार जनशक्ती पक्ष आणि शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या संयुक्त विद्यमानाने विविध सामाजिक उपक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला प्रहार जनशक्ती पक्षाने तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावत बच्चू कडू यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, अंध व दिव्यांग नागरिकांना व्हीलचेअरचे वितरण तसेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरात महिला आणि पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. या शिबिरात एकूण 167 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यानंतर झालेल्या जाहीर सभेत आमदार बच्चू कडू यांनी आपल्या भाषणातून विरोधकावर जोरदार टीकाही केली. बच्चू कडू कधीही थांबणार नाही. शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायासाठी संपूर्ण महाराष्ट्र जागा करून टाकू असा इशारा त्यांनी दिला. सत्तेपेक्षा समाजसेवा महत्वाची असल्याचे सांगत प्रत्येक कार्यकर्त्याने गावागावात जाऊन जनतेची सेवा करावी असे आवाहन त्यांनी केले. राजकीय घडामोडीवर भाष्य करताना बच्चू कडू यांनी शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर पूर्वीप्रमाणेच आक्रमक लढा सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच भविष्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी बंटीभाऊ रामटेके, वसू महाराज तसेच शिवसेना आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचे कौतुक केले. अनेक पदाधिकारी आणि नागरिकांनाही आपल्या भावना व्यक्त करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सामाजिक उपक्रम, रक्तदान शिबिर, रक्ततुला आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे बच्चू कडू यांचा वाढदिवस जनसेवा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा सोहळा ठरला. अशाच अपडेटसाठी बघत रहा वुमेन्स 24 चॅनल. धन्यवाद. उठाव करून एक जनसामान्याचा आवाज निर्माण करण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं. आम्ही शिंदे साहेबांचे फॅन का झालो? जेव्हा आम्ही पाहतो 20-25 वर्षापासून आमदार आहे, अनेक मुख्यमंत्री आम्ही पाहिले, ज्यांची अपॉइंटमेंट घ्यायला आम्ही पाहतो आमच्या सारख्याला 15-15 दिवस, एक महिना लागायचा. पण जेव्हा मी मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेबांकडे गेलो तेव्हा रात्री 2 वाजता आमचा माणूस, कामाचा माणूस, अनाथाचा नाथ, रात्री 2 वाजता सामान्य फाटक्या माणसाला भेटत होता, त्यांना जीव घालत होता वर्षा बंगल्यावर. हा चमत्कार आम्ही तिथे पाहिला. माणूस कुठल्या धर्माचा आहे, जातीचा आहे, पंथाचा आहे, कोणत्या पार्टीचा आहे महत्वाचं नाही, त्याच्या डोक्यात विचार काय ते महत्वाचे आहे. पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी जो लढा लढला, तो आमच्या सगळ्या शोषितांसाठी ज्यांनी आपलं रक्ताचं पाणी केलं, त्या बाबासाहेबांची जात कोणती आहे विचारणारे महामूर्खाची औलाद कदाचित आम्हाला सापडत असेल, पण आम्ही बाबासाहेबांची जात नाही, त्यांचं काम विचारतो, त्यांचं कार्याला आम्ही नतमस्तक होतो. बाबासाहेब कुठल्या जातीचे हा विषय महत्वाचा नाही आहे, त्यांनी कोणासाठी काय केलं ते महत्वाचं आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायानं पहिली लढाई 7 मावळे घेऊन आम्ही पाहतोय तुमच्या आमच्या रयतेच्या रक्षणासाठी. ही रयत म्हणजे आमचा जीव, हे रयत म्हणजे आमचं सगळं काही. इथं सामान्य माणसासाठी तुटून पडावं, लढावं, मरावं. एका घरात 4-3 संभाजी मारल्या गेले तरी जिजाऊने आपला लढा थांबवला नाही. घरातले 3 माणसं कापले जात, पण लढ्याचा एकही शब्द माग घ्यायची तयारी आम्ही पाहतोय छत्रपतीच्या परिवारात, मा जिजाऊमध्ये ते दिसत. महात्मा आमच्या सावित्रीबाई फुले प्लेगनं पोरगा मरत, पण काम थांबवत नाही. अहिल्यादेवी होळकरांचं